राम नारायण राम. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ध्यान मेडिटेशन बद्दल बोलणार आहोत. आपल्या समाजात अनेक लोक ध्यान करतात आणि अनेक लोक त्याला करू इच्छितात, पण ध्यान करण्याची योग्य पद्धत कोणती आणि कशी करावे? खूप लोक असा विचार करत असतात की सकाळी ध्यान केले तर संध्याकाळीही करणे गरजेचं आहे का? संध्याकाळी ध्यान केले तर सकाळीही करणे आवश्यक आहे का? ध्यान किती वेळ करावे किंवा कसे करावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या कार्यक्रमाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला, विवेकाला आणि अंतरात्मेला मजबूती प्रदान करू शकतो. ध्यान म्हणजे काय आणि का गरजेचं आहे? ध्यान म्हणजे एक प्रकारची साऊंड एनर्जी आहे जी आपल्या शरीरात 50,000 कोटी आत्मा यांना ऊर्जा प्रदान करते. ही ऊर्जा आपल्याला शरीराचे आरोग्य, जीवन, विचार शक्ती विकसित करण्यास मदत करते. साऊंड एनर्जी कुठून येते? ही साऊंड एनर्जी प्रकृती, आकाश, ब्रह्मांड इत्यादींमधून येते. म्हणजेच हीच साऊंड एनर्जी आपल्याला जीवन आणि विवेक प्रदान करते. ध्यानामुळे आपण या साऊंड एनर्जीशी जडून विवेक आणि चैतन्य वाढवू शकतो. ध्यान कशा प्रकारे करावे? ध्यान करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. 1. दिनचर्या व्यवस्थित ठेवा. दिवसभर काम करा, रात्री लवकर जेवण करा, झोपण्याआधी आरामदायक बसण्याच्या स्थितीत 1015 मिनिटं ध्यान करा. 2. राम नारायण राम या बीज मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप तुमचं मन शांत करतो, सकारात्मकता आणि ऊर्जा प्रदान करतो. राम नारायण राम म्हणजे काय? राम नारायण राम हा एक बीज मंत्र आहे. याचा जप केल्यावर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील असं सांगितलं जातं. तुलसीदासजींनुसार कलयुगात रामचं नाम ही सर्व आधार आहे. ही सुद्धा समजावून सांगते. रामचं नाम म्हणजेच तुमच्या कष्ट, त्रास, वाईट परिस्थिती दूर करण्याचा उपाय आहे. ध्यानातून आत्मपरिष्कृत व्हा. अनेक लोक आजच्या समाजात तणाव, नैराश्य, चिंता आणि कुंठा यामुळे त्रस्त असतात. अशा परिस्थितीत राम नारायण राम या मंत्राचा जप तुम्हाला सकारात्मकता, शांतता, आनंद आणि जीवनात यशाकडे नेईल. राम नारायण राम या मंत्राचा जप तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. जप कसा करावा? राम नारायण राम या मंत्राचा जप करायला विशेष आसन किंवा साधी पद्धत लागत नाही. तुम्ही याचा जप रोजच्या कार्यात असताना किंवा तुमच्या स्वतःच्या वेळी मनात विचारून, विश्रांतीत बसून किंवा सत्संगाद्वारे ही करू शकता. विवेक आणि ध्यान. ध्यानामुळे तुम्हाला तुमचं विवेक ओळखता येईल. विवेक म्हणजे तुमचं जीवनात सुख, शांती आणि यशाकडे जाण्याचं योग्य मार्गदर्शन. जसे तुम्ही राम नारायण राम याचा जप कराल, तुमच्या विवेकाचा विकास होईल. सामाजिक समस्या आणि उपाय. आजच्या काळात अनेक लोक नाव, अवसाद आणि मानसिक त्रासामुळे समाजापासून दूर होत जातात. अशा परिस्थितीत राम नारायण राम या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतो. निष्कर्ष. राम नारायण राम या मंत्राचा जप तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने घेऊन जाऊ शकतो. याचा जप तुम्हाला 1. जीवनात आनंद आणि शांती. 2. आरोग्य. 3. तुमचं अंतर्गत विवेक जागविण्यासाठी मदत करतो. तुम्ही देखील हा मंत्र नियमितपणे जपून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणा. हे जीवन तुमचं आहे आणि तुम्ही तुमच्या विवेकावर, मनावर नियंत्रण ठेवून समाधान आणि यशाकडे जाऊ शकता.